कोल्हापूर महापालिकेच्या विभागीय कार्यालयाअंतर्गत असणाऱ्या सर्व खाजगी क्लासेस, लॉजिंग आणि दुकानांची तपासणी करावी असे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। विभागीय कार्यालयांनी परवाना तपासणी, आपत्ती व्यवस्थापन आणि महसूल वाढीवर भर द्यावा असं त्यांनी आढावा बैठकीत सांगितलं। कोल्हापूर महापालिकेच्या सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या खाजगी क्लासेस, लॉजिंग आणि सर्व दुकानांची तपासणी करावी असे निर्देश आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिले। निवडणूक कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी विविध विभागांना महत्त्वाच्या सूचना दिल्या। शहरात खाजगी पार्किंगची संख्या वाढत असल्याने अशा सर्व पार्किंगसाठी परवाना बंधनकारक करण्यात येणार असून शासनाची मंजुरी महापालिकेला प्राप्त झाली आहे। त्यानुसार नियमावली निश्चित करून कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना त्यांनी उपायुक्तांना दिल्या। खाजगी क्लासेसच्या इमारतींमध्ये अग्निसुरक्षेची व्यवस्था असली तरी आवश्यकतेनुसार क्लासेससाठी स्वतंत्र अग्निसुरक्षा उपाययोजना करण्याबाबत अग्निशमन विभागाने संबंधितांना सूचना द्याव्यात। पावसाळा सुरू झाल्याने आपत्ती व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत शहरात पावसाचे पाणी साचू नये यासाठी युद्ध पातळीवर स्वच्छता, नाले सफाई आणि होल क्लिनिंगची कामे तातडीने पूर्ण करावीत असं त्यांनी सांगितलं। शहरातील धोकादायक इमारतींची पडताळणी सर्व सहाय्यक आयुक्त आणि उपशहर अभियंत्यांनी श्रेणीवार करावी। संबंधितांनी स्वतःहून धोकादायक इमारती हटवल्या नाहीत तर नियमानुसार पुढील कारवाई करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले। महापालिकेला CSR निधीतून प्राप्त झालेले 700 दिवे बसवण्यात आले असून उर्वरित दिवेही विविध बँकांच्या CSR माध्यमातून उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना लेखा विभागाला दिल्या। महसूल वाढीसाठी सर्व विभागांनी वसुलीवर विशेष भर द्यावा। विभागीय कार्यालय स्तरावर ऑनलाईन परवाना प्रणाली सुरू करण्यात आली असून या माध्यमातून सुमारे 17 ते 18 हजार नवीन परवानाधारक शोधून काढण्याचे उद्दिष्ट देण्यात आले। यासाठी सर्व वसुली विभागांच्या नियमित बैठका घेऊन प्रभावी कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, उपायुक्त परितोष कंकाळ, किरण कुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने यांच्यासह अधिकारी उपस्थित होते।